हॅलो राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला आपण तर प्रँक व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलंच आहे. सो कंटिन्यू तर आपण प्रँक व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण डाऊट येतोच सगळ्यांना. आणि आता आपल्याला बनवायचं आहे तर 15 डेज चॅलेंज व्हिडिओ, म्हणजे ते शॉर्ट्स व्हिडिओ असतील, फुल व्हिडिओ नसणार आहे. पण फुल व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहे, पण रोजचे नाही, रेग्युलर नाही. रेग्युलर बनवणार आहे आपण 15 डेज चॅलेंजचे व्हिडिओ. सो जसे तुम्ही ह्या व्हिडिओला मला सपोर्ट केलाय, जसं तुम्हाला आवडलेत हे व्हिडिओ सुद्धा, सो तसंच त्या व्हिडिओजना किंवा त्या शॉर्ट्सना सुद्धा लाईक सपोर्ट करा. आणि आता आपण 15 डेज चॅलेंज करणार आहे. सो पुढे जाऊन मला तेवढाच उत्साह येऊ दे की मला 365 डेज चॅलेंज सुद्धा करायचे आहेत, ते व्हिडिओ सुद्धा बनवायचे आहेत. सो तुमच्या सपोर्ट शिवाय तर ते पॉसिबल होणार नाहीये. सो ते पण बनवा. आणि आज आपला फुल व्हिडिओ सुद्धा येणार आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा येणार आहे. आणि आता वाजलेले आहेत 11 वाजायला 10 मिनिटं आहेत. आपल्याला दुपारी ऑफिसमध्ये सुद्धा जायचंय. आजपासून ऑफिस चालू झालंय, सो ऑफिसलाही जायचंय. सो आपण तिथलेही काही शॉर्ट्स घेऊ आणि भेटू थोड्या वेळात. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या बाल्कनीचा व्ह्यू, आणि ही आहे आमचं कोकण, एकदम सुंदर हिरवगार झाडांनी भरलेलं कोकण. आणि इथे आहे समोर सावंतवाडीतील फेमस नरेंद्र डोंगर. हा जो सगळा तुम्हाला भाग दिसतोय तो सगळा डोंगर भाग आहे, म्हणजे इथून पूर्ण डोंगर चालू होतं आणि खूप मोठं डोंगर आहे, नरेंद्र डोंगर बोलतात त्याला. इथे आता टुरिस्ट लोक पण जायला स्टार्ट झालेले आहेत, म्हणजे त्या लोकांनी इथं व्हॅन्स वगैरे चालू केले आहेत की ते लोक नरेंद्र डोंगर फिरवतात. सो कोण सावंतवाडीतले नसतील आणि त्यांना नरेंद्र डोंगर फिरायचं असेल तर नक्की व्हिजिट करू शकता आपल्या सावंतवाडीतल्या नरेंद्र डोंगरावर. गार्डन आहे आपलं सावंतवाडीचं, तिथून त्यांच्या व्हॅन्स निघतात. 100 रुपीज पर पर्सन काहीतरी तिकीट आहे त्यांचं, आणि ते लोक पूर्ण टूर देतात आपल्याला. आपणही एक दिवस कधीतरी जाऊया नरेंद्र डोंगरावर. पण आता मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतनं दिसणारा नरेंद्र डोंगर दाखवलाय. मी निघाले आता ऑफिसला. आज आमची मीटिंग आहे, सो आज दुपारी चालली आहे, नाहीतर माझा 9:30 to 5:30 टाइम असतो. ऑफिसला पोहोचले आणि मला तर कोणीच भाव देत नाहीये, सगळे आपल्या आपल्यामध्येच बिझी आहेत. गजब बेइज्जती. सगळे व्हिडिओ कॉलवर कसे दिसतायत ते सगळे बघतायत आणि डिस्कस करतायत. तू चांगली दिसते का मी चांगली दिसते, मी चांगला दिसतोय का तू चांगला दिसते, मी नाही दिसणार, मी पुढे नाही बसणार, हे सगळं डिस्कशन चालू आहे सगळ्यांचं. तू बसणार मी बसणार करून फायनली मीटिंग चालू झाली आणि आता सगळे सिरियसली काम करतात. तो मी ऑफिसवरून येऊन आता बसले आणि विचार करत होते की रोज नवीन नवीन काय कंटेंट आणायचं आणि नवीन नवीन काय व्हिडिओ बनवायचे. सो माझ्या डोक्यात आता एक आयडिया आली आहे की आज आमचा मंगळवारचा बाजार असतो सावंतवाडीचा. सो मम्मीला जायचंच असतं बाजारात नेहमी, मंगळवारच्या बाजारात. सो आज तिच्यासोबत मी जाणार आहे आणि तिला मी 500 रुपीजचं चॅलेंज देणार आहे. 500 रुपीज मध्ये तिला 6 किंवा 7 वस्तू देऊया आपण, म्हणजे थोडंसं डिफिकल्ट होईल तिला पण घेण्यासाठी. आणि 500 मध्ये तिने जास्तीत जास्त 5 किंवा 6 वस्तू घ्यायच्या आहेत. आता त्या काय वस्तू ती घेते हे तिला माहिती. आणि 500 मध्ये तिला काही मोठ्या चांगल्या दुकानातल्या वस्तू तर मिळणार नाही 5 किंवा 7. म्हणून आज आपण मंगळवारच्या बाजारचं चॅलेंज घेतोय 500 रुपीज वाला. नंतर कधीतरी 1000-2000 वाला पण घेऊया, पण आता 500 रुपीज वाला चॅलेंज आहे ओनली फॉर मंगळवारचा बाजार. सो तिला बघूया आपण आता ती काय घेते. आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असतील ते मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सांगेनच. सो पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, आणि आपल्याला कळेलच मम्मा काय काय घेते. चलो, आपल्याला आता मार्केटमध्ये जायचं आहे आणि तुला जसं मी सांगितलं की तुला मी 500 रुपये देणार आहे. 500 रुपयात तुला 5 वस्तू घ्यायच्या आहेत. काही घे, चणे, चुरमुरे, शेंगदाणे, वाटाणे, पण ते एकच काउंट होणार. भाजी 5 प्रकारचे घेशील तर त्या 5 काउंट होणार नाहीत. पण 100 रुपयाची भाजी मी किती? हा, ती भाजी तू किती घे, पण ती काउंट एकच होणार. मग तू टोमॅटो, कोबी वेगवेगळ्या घेशील तर त्या 2 नाही, एकच काउंट होणार. आणि बाकी काय तुला घ्यायचंय ते घे. म्हणजे 500 कमी जास्त काहीच नाही. 500 जास्त घेऊ शकतेस तू, पण 500 हा कमी पण लागू शकतात पैसे तुला. 5 वस्तू झाल्या पाहिजेत. 500च्या आत पण तू घेतलंस तरी चालेल. पैसे उरवलेस तर ते आपण खाऊया, पण 500 रुपयेच मिळणार आहेत. जास्त वस्तू पण घेऊ शकतेस, 505 वस्तू पण घेऊ शकतेस, पैसे वाचले तरी चालतील. 500 मी आता 50 रुपयाची वस्तू घेतली आणि 450 माझ्या पर्समध्ये ठेवले तर ते नाही. 5 वस्तू घ्यायची. 10,000 रुपये नाही, एवढं नाही. 10,000 रुपयाला वस्तू नाही घ्यायच्यात. पण मी बघीन काय ठरवेल दे पैसे. जास्तीत जास्त 100-200 रुपये वाचवू शकतेस तू, पण 5 वस्तू झाल्या पाहिजेत. घेते मी बरोबर. काय ओके, डन. ओके, चलो. ही आठवली का तुम्हाला कोणती रडलेली मावशी?
चला आता आम्ही जाऊया मार्केटमध्ये. तुला काय घ्यायचंय ते घे. 500 रुपये दिलेले आहेत. 500 काय येतोय? 500 5 वस्तू. 5 पेक्षा जास्त, 5 पेक्षा कमी. 50 रुपये घेऊ. लगेच तयार झाले तुम्ही. खूप वस्तू होतील अशा न्यायच्या. चला पहिली वस्तू डन. पहिली वस्तू एक वस्तू घेतली. त्यांच्याकडे छान छान मिळतात वस्तू मस्त. थँक्यू. थँक्यू. चाळीस आहे साईज. घेऊ. 100 रुपये. किती? जाय बस 100. हा 2 झाले ना? 2 झाल्या. आज चुकी केली वाटतं मी. स्वस्तातल्या बाजारात आणून तुला मंगळवारच्या. असंच घ्यायचं असतं. महिनाभर. चलो सेकंड डन. पिशवी घेऊ. आज तुझं सामान तूच घे. सिगार आहे तुमच्याकडे? दाखवा जरा. माझ्या साईजची दाखवा. हा होईल का मला? होईल. होईल ना? कितीला येईल? 200 रुपये ना? लगेच कमी कर. तुझं आज सगळं बजेट फिक्स होणार आहे. हो तिने मला 500 रुपये दिले. 500 रुपयात तुला 5 वस्तू घ्यायच्या आहेत. आता 500 रुपयात काय मागायचे होते? देतोय काय सांगा आधी. पण त्यांनी तुला दिलं ना ग. तुला 200 ला झाली एक वस्तू डन. मला फक्त 500 तुला देणार आणि 500 तुला 2 वस्तू 5 वस्तू घ्यायच्या आहेत. झाले पॅक करून. किती झाले? 200 आणि ते 300. 350 झाले तर 150 उरले तुझे. झालं 3 वस्तू झाल्या. थँक्यू. 100 घे कोणतं ते. तुझ्या वाडीमध्ये काट मारले त्यावर म्हणा मी तामिळनाडू जाईल. आम्ही येतो 25 वर्षापूर्वी. तामिळनाडूची गोष्ट तुला 100 रुपयात मिळाली. 15 वर्षांनी एक मंगळवार येतो. तामिळनाडूची ऍड कर चांगली बघ. 40 वर्ष जातो मी तिथे. 15 वर्षांनी एक मंगळवार. गाव भरपूर आहे. पुण्यापर्यंत असतं. ठीक आहे बस. झाल्या 4 वस्तू झाल्या ना? 500 रुपये दिलं मला आणि 500 रुपयात 5 वस्तू घ्यायला सांगते. येणार काय? नाही व्हिडिओ बनवते ती माझा. मला एकदम 500 रुपयात 500 घेणार. 500 रुपयात 5 वस्तू घ्यायच्या. 4 झाल्या. एक राहायची. आता 90च राहिले ना ग. मग भाजी घे आणि मोकळी हो. झालं डन. ही गोष्ट 5व्या वस्तूमध्ये इन्क्लूड करायची आहे. ही वस्तू 5व्या गोष्टीमध्ये इन्क्लूड करायची. म्हणजे तुझे 5 झाल्या ना. ही 5वी. पैसे संपले. झाले. 500 रुपयामध्ये शेवटचे 50 रुपये उरले. 50 रुपयाची लसूण घेतली. झालं. 500 रुपये दिले मला. आजच्या शॉपिंगसाठी 500 रुपये दिले आणि 500 रुपये सांगितलं 5 वस्तू घ्यायच्या आहेत. बरोबर. 4 वस्तू झाल्या तिकडे. 50च उरले म्हणून 50ची लसूण घ्यायची. ते मम्मीची भाजी घेऊन झाली. ही भाजी त्या 500 रुपयात नाही. ही तिने वेगळी घेतली आहे. आणि हे सगळं तिचं 500 रुपयावालं सामान. चलो झालं. हीच पुढे राहू दे.